जालन्यामध्ये कैलास बोराडे या युवकाला अमानुषपणे चटके देत मारहाण करण्यात आलेली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तत्काळ जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना हॉस्पिटलमध्ये पाठवत या तरुणाला फोनवर धीर दिला आणि त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शिंदे करणार असल्याचं सांगितलं। गिरी जास्त आहे, हुकुमशाही जास्त ते घाबरतात आता त्याला सगळी डेंजर तेवढ्या राळामध्ये लय डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये तो घाबरते त्याला सगळी। दादा तेवढी फक्त तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा। अरे मी आता एसपीशी पण बोललो। हो दादा, हो मला मदतच हवी दादा, खूप गरीब। हो दादा मी खूप गरीब माणूस आहे दादा, तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे देव बोलले माझ्यासाठी। तू काळजी करू नको, ते मी आता ह्याला पाठवलंय दादा। त्यांनी खूप त्रास दिला हो दादा, मला खूप गंभीर चटके दिले म्हटलं दादा मला। अरे ते बघितलं मी, म्हणून मी ते पाठवलं। आता तुम्ही जालना त्यामुळे आतमध्ये जायची गरज नाही तुला। मी सुदाम दौडचं आपलं सोनू सुदाम दौड आहे, ओळखत नाही का? नवाजचा भाऊ आहे म्हणे मी काही बी करू शकतो। हे तुला पाहिजे का म्हणे? हे सगळे माझ्या अंडरमध्ये, सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये, तू काही नाही करू शकत। म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाय आहे आतमध्ये, बाय आहे। त्याने बळजबरी वडत नेलं पाहिजे तुला, मला वडत नेलं। मग ते ज्याने झटके मारत नेलं मला, तुम्हाला ते कुठंच समजलं नाही जातं की मला चटके देणार आहे का काय। त्याने जसं धरलं, माझे कपडे फाडले, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं, ते माझ्या छातीवर बसला, 2-3 बुक्के मारले मला पहिले 1 महिना 1.5 महिना अगोदर, खाली पाडलं, मग चटके दिली। महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या गावातील गावगुंड नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत उर्फ सोन्या दौड यांनी अतिशय निर्दयीपणे म्हणजे राक्षसी प्रवृत्तीला शोभल असं कृत्य करून कुठेतरी अगदी म्हणजे गरम करून रॉड अगदी लालबुंद करून लोखंडी रॉडने, लोखंडीच्या सळाईने अगदी 30-35 ठिकाणी शरीराला चटके देण्याचं काम केलं, ज्यामध्ये खोलवर ते घाव गेलेत। अगदी तो कैलास बोराडे अगदी वेदनेनं विवळत आहे। लोकसभेमध्ये लोकांवर एवढा अन्याय होत असताना कल्याण काळे कुठं तोंड लपवून बसलेत हे आपल्याला पाहायला सुद्धा मिळाले नाहीत। आज जालन्यामध्ये गेलेले असताना सुद्धा त्यांनी त्या बोराडे कुटुंबियाला भेटायला जायला पाहिजे होतं, परंतु अद्याप गेलेले नाहीत। कैलास बोराडे यांना चटके देण्याचं काम झालंय, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि सकल समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं पाहिजे। कैलास महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेला, त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी छोटीशी काईल ठेवून त्याच्यामध्ये इंगळ गरम केलेले होते। लाल भडक झालेल्या इंगळावरती रोड गरम केले गेले आणि त्या कैलासच्या अंगावरती, खांद्यावरती, पोटावरती रॉड ते फिरवले गेले, जखमा हाडापर्यंत त्या गेल्या। अरे ही क्रूरता आली कुठून या महाराष्ट्रामध्ये? आणि म्हणून देवा भावगडा रयतेचं एकच मागणं आहे की हे राजकीय आश्रयाखाली वाढत असलेले गुंड, हे गुंडाराज या महाराष्ट्रातलं खतम करा। एक तर गुंड तुरुंगात राहील, नाहीतर एक तर गुंड हे राज्य सोडून जाईल, अशी व्यवस्था निर्माण करा। कैलास बोराडेला अशा पद्धतीनं संपूर्ण अंगावरती वेदनादायी चटके दिलेले आहेत आणि याची दखल कोणी घेतलेली नाही। आणि म्हणून आमची आज मागणी सरकारकडे अशी आहे, हे नवनाथ दौड आणि त्याचा भाऊ भागवत दौड याच्यावरती मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांच्यावरती अनेक गुन्हे यापूर्वी दाखल झालेले आहेत। जी लोक तिथं या कैलासला पकडून होती, सगळं ते गज गरम करून देत होती, या लोकांचं कुणाचंच FIR मध्ये नाव नाही आहे, तर या सगळ्या लोकांचं FIR मध्ये नाव दाखल झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।